नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे मुख्यमंत्री योजना दूत या भरती प्रक्रियेच्या विषयी. मित्रांनो, याचा अगोदरच जी-आर आलेला आहे, ज्याच्यामध्ये हा फॉर्म कोण भरू शकतो, कोण फॉर्म भरणार नाही, फॉर्म भरण्यासाठी काय पात्रता लागते, या संपूर्ण विषयी डिटेल व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. मित्रांनो, तो जर पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे मुख्यमंत्री योजना दूत यांचा ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने करतात त्याच्याविषयी डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. मित्रांनो, मी आहे शेख सर, आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. मुख्यमंत्री योजना दूत या ठिकाणी जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही जो काही ब्राउझर वापरता तो ब्राउझर ओपन करून या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे योजना दूत ORG. असं सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एंटर करायचं आहे. याच्यामध्ये जे सर्वात प्रथम वेबसाईट येईल तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे ते याला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी इंटरफेस येणार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर या प्रोग्राम विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर बघा तुम्ही, याच्यामध्ये टोटल ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि कसे कोण अप्लिकेबल फॉर्म भरू शकतो, कोण नाही भरणार, त्यानंतर या ठिकाणी पेमेंट किती भरणार आहे, योजना दूतच्या जागा किती आहेत आणि किती महिन्यांसाठी या ठिकाणी वर्क राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण डिटेल देण्यात आले. तुम्हाला जर या ठिकाणी माहिती नसेल तर तुम्ही याचा डिटेल्समध्ये अभ्यास या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, आता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला या रजिस्टर बटनवर क्लिक करायचं. रजिस्टर बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी युथ बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, काही अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, तर ती तुमचा आधार कार्ड. या ठिकाणी बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो, तर तुमचं वय 18 ते 35 या ठिकाणी राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काही एज्युकेशन आहे मित्रांनो ते तुम्ही कमीत कमी बॅचलर्स पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं आधार कार्ड लागणार आहे. आता आधार कार्ड या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी ऍक्सेप्ट द कन्सेप्ट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून त्याला व्हेरीफाय या ठिकाणी करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय बटनवर क्लिक करता मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर शो होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आय एम नॉट अ रोबोट. या ठिकाणी तुम्ही जसंही क्लिक करता मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला गेट OTP ला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आधार कार्डला लिंक राहणार आहे, OTP जाणार आहे. OTP फिल करून त्या ठिकाणी जसं तुम्ही व्हेरीफाय करता मित्रांनो, काय अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये जर बघितलं तुमचा आधार कार्ड नंबर येणार आहे. त्यानंतर तुमची जे काय ऑलरेडी आधारशी रिलेटेड डिटेल्स राहणार आहे मित्रांनो, ते या ठिकाणी शो होणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही तुमचा जेंडर आहे ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होणार आहे. त्याच्यानंतर तुमची कास्ट जी आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिटी फिल करून घ्यायचं आहे. स्टेट जो काय ऑलरेडी राहणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही जो काय डिस्ट्रिक्ट मधले आहात त्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक प्रश्न विचारले तुम्हाला या ठिकाणी बघा, डू यू हॅव ए स्मार्टफोन, तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारले, तर तुमचं बॅचलर झाले तर बॅचलर तुम्ही या ठिकाणी फिल करायचं आहे, किंवा PG किंवा त्याच्यावर झाले तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी बॅचलर सिलेक्ट करतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये जर बघितलं की या योजना दूतविषयी तुम्हाला कुठून माहिती मिळालेली आहे, तर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. तर तुम्ही या ठिकाणी मीडिया, ऍडव्हर्टाइजमेंट किंवा न्यूज कुठून या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर कन्सेंटवर या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोटला या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर बटनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी रजिस्टर बटनवर क्लिक करता मित्रांनो, अशा प्रकारचा वेलकम रजिस्टर सक्सेसफुल या ठिकाणी असा मेसेज येईल. याच्यामध्ये बघितलं तर तुमची संपूर्ण ऍप्लिकेशन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर होम या ठिकाणी राहणार आहे आणि तुमचं या ठिकाणी जो काय डिटेल्स फिल केलेले मित्रांनो, डॅशबोर्ड, प्रोफाईल आणि लॉगआउटचं ऑप्शन या ठिकाणी राहणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी डॅशबोर्डला क्लिक करता, तर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट प्रोफाईल या ठिकाणी येणार आहे. त्या कंप्लीट प्रोफाईलला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो जे काय तुम्ही ऑलरेडी डाटा फिल केलेले ते ऍज इट इज या ठिकाणी शो होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं नाही.
जर काही याच्यामध्ये काही चेंजेस जर करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आताच करू शकता, नाहीतर अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज राहणार नाही. तर फक्त तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल डाऊन करत चालायचं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी बघितलं आपण तर एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जेपीजी असो, जेपीईजी असो, पीएनजी किंवा पीडीएफ स्वरूपामध्ये तुमचं या ठिकाणी जे की वयाचा पुरावा आहे या ठिकाणी अपलोड करू शकता मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असो किंवा 10th ची जी सनद आहे तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारले मित्रांनो की हू हॅज असिस्ट यू फॉर फिलिंग द फॉर्म, म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोण मार्गदर्शन केलेले आहे. तर तुम्ही सेल्फ निवडू शकता किंवा इव्हन लिहू शकता किंवा सेतू केंद्रवाले किंवा योजना दूत किंवा कॉलेज, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब, म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जॉब करायचं आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन तुम्हाला करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बॅचलर्स किंवा पीजी वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर कोर्स तुम्ही कोणता कंप्लीट केलेला आहे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यातली ब्रँच कोणती होती, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यापैकी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा बोर्डामधून ती पास आउट आहात बॅचलर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पासिंग इयर या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही पर्सेंटेज आहेत मित्रांनो तुमचे बॅचलर्स ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचे मार्कशीट. तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर ऍड टू लिस्ट मध्ये या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. ऍड टू लिस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो ही माहिती भरत असताना तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी भरायचं आहे, कारण की ही माहिती तुम्हाला या ठिकाणी नंतर चेंजेस होणार नाहीत मित्रांनो. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काही तुमचे डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे मॅचिंग जॉब या प्रोफाईलमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये काम करायचंय ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं लोकेशन जर बघितलं अर्बन किंवा रुरल या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणता डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आहे तो ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला काम करायचंय ते या ठिकाणी सिलेक्ट करून गेल्याच्या त्याच्यानंतर तुमचा जो काही ब्लॉक राहणार आहे मित्रांनो त्या ब्लॉकला तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून तुमची जी काही ग्रामपंचायत राहणार आहे ती ग्रामपंचायत या ठिकाणी सर्च करून तुम्हाला या ठिकाणी सर्च बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च करता मित्रांनो तर बघा या ठिकाणी नंबर ऑफ वेकेन्सीज दाखवणार आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी दिसून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर याच्यावर अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू बटनवर क्लिक करून याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार या ठिकाणी जागे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेत मित्रांनो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला फक्त या ठिकाणी अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनवर जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो तुमचं या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूतचा या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.